नमस्कार बंधू भगिनींनो, प्राचीन भारतीय ज्ञान परंपरेमध्ये प्राचीन ज्ञानाचे स्त्रोत म्हणून या ठिकाणी आपण चार वेदांचा परिचय मागील काही व्हिडिओच्या माध्यमातून करून घेतो आहोत। पहिल्या व्हिडिओमध्ये आपण ऋग्वेदाचा परिचय करून घेतला। दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण यजुर्वेदाचा परिचय करून घेतला। तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण सामवेदाबद्दलचा परिचय करून घेतला आणि आज आपण चौथा वेद आणि शेवटचा वेद अथर्ववेदाच्या बद्दलचा परिचय या व्हिडिओच्या माध्यमातून करून घेणार आहोत। सर्वप्रथम मी रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। अथर्ववेद हा 3 वेदांच्या नंतर निर्माण झाल्यामुळं याला प्राचीनत्व लाभत नाही। व्यासांनी अथर्ववेद सुमंतू कडे दिला असं सांगितलं जातं। ब्रह्मसंप्रदायाप्रमाणे याचे धुरीणत्व शौनकाकडे जाते असंही सांगितलं जातं। परंतु आर्तागिरसाने या वेदाचं केलेलं अध्ययन किंवा त्याने तो वेद प्रथम पाहिला म्हणून त्याला अथर्व अशी संज्ञा दिली जाते। या वेदाला एकूण 7 नावं आलेली आहेत। अथर्व वेदाला एकूण किती नावांनी संबोधलं जातं तर 7 नावांनी संबोधलं जातं। कोणती ते 7 नावं आहेत? एक अथर्ववेद, ब्रह्मवेद, अंगिरोवेद, अथर्वागिरसावेद, भृग्वगिरसावेद, क्षत्रवेद, भैषजवेद असे हे 7 नावं अथर्ववेदाला आलेले आहेत। या ठिकाणी आपल्याला पुढे बघायचं झालं तर या वेदाला इतकी नावं असताना देखील याला अथर्ववेद हेच नाव देण्याचं काय कारण असा प्रश्न देखील आपल्या मनामध्ये उपस्थित होऊ शकतो। तर त्याचं कारण असं की वेदातील सर्वाधिक ऋचा अथर्वण नावाच्या ऋषीच्या आहेत। सर्वाधिक ऋचा या वेदामधल्या कुणाच्या आहेत तर अथर्वण नावाच्या ऋषीच्या असल्यामुळे या वेदाला त्या ऋषीच्या नावावरूनच अथर्ववेद असं म्हटलं जातं। जर आपण यातल्या 3495 ऋचांचा विभाजन करून पाहिलं तर लक्षात येतं की अथर्वण ऋषींनी 1768 ऋचा या ठिकाणी स्वतः यामध्ये घातलेल्या आहेत। ब्रह्म नावाच्या ऋषीनं 967 आणि भृग्वगिरस यांनी 760 अशा पद्धतीनं 3495 ज्या ऋचा याच्यात आलेल्या आहेत त्यामध्ये सर्वाधिक ऋचा 1768 या अथर्वण ऋषींच्या असल्यामुळं या वेदाला अथर्व वेद असं त्यांच्या नावावरून संबोधण्यात येतं। स्वतःचे, समाजाचे किंवा राष्ट्राचं रक्षण करणे ही एक महान क्रिया आहे। हे रक्षण कोणत्या प्रकारे करावं याची चर्चा या वेदामध्ये विस्तारानं आलेली आहे। हा वेद कुठला विषय घेऊन आपल्या समोर येतो तर या वेदामध्ये स्वतःचं रक्षण कसं करावं, समाजाचं रक्षण कसं करावं आणि विशेषत्वानं राष्ट्राचं रक्षण कसं करावं याबद्दलची माहिती या वेदातनं आपल्याला प्राप्त होते। अरिष्टनाश, त्याचबरोबर राज्य शासन कसं चालवावं, विजयाचं साधन आपण कसं प्राप्त करावं, संग्राम कसा करावा, शत्रूचा नाश कशा पद्धतीनं करावा वगैरे विषयांची सूक्त या वेदामध्ये मोठ्या प्रमाणावर आलेली आहेत आणि म्हणून यामुळे त्याला क्षात्रवेद असं देखील नाव देण्यात आलेलं आहे, क्षात्रवेद म्हणून। याचप्रमाणे आयुष्यवृद्धीचे मंत्र यामध्ये आलेले आहेत, रोग निवारणाचे मंत्र आलेले आहेत, विविध औषधी वनस्पतींचा उल्लेख आणि या वनस्पतींचा एखादा आजार निर्माण करण्यासाठी आपण कसा उपयोग करून घेऊ शकतो, त्याचबरोबर कृमिनाश, विषनाश या विषयांचं स्पष्टीकरण करणारे सूक्त या वेदामध्ये समाविष्ट झालेले आहेत आणि हे सगळं वर्णन वैद्यकशास्त्राशी संबंधित असल्यामुळे याला भेषज वेद म्हणजे वैद्यक वेद या अर्थानं देखील संबोधण्यात येतं। आपण जर बघितलं तर या वेदामध्ये
अथर्ववेदामध्ये 15 शाखा आहेत असं सांगितलं जातं, पण आज फक्त 2च शाखा उपलब्ध असल्याच्या पाहायला मिळतात. एक पिपलाद ऋषीच्या नावावरून ओळखली जाणारी पिपलाव आणि शौनक ऋषीच्या नावावरून ओळखली जाणारी शौनकी अशा 2 शाखा आहेत. अन्य शाखा आज तरी इथं उपलब्ध नाही आहेत. या वेदामध्ये 5987 ऋचा किंवा मंत्र आलेले आहेत. किती? 5987 ऋचा किंवा मंत्र आलेले आहेत. हे सर्व मंत्र 20 कांडामध्ये विभागले गेलेले आहेत आणि यामध्ये 730 सूक्त समाविष्ट करण्यात आलेले आहेत. आणि याचा विस्तार जर बघितला तर ऋग्वेदाच्या खालोखाल या वेदाचा विस्तार आपल्याला पाहायला मिळतो. हा वेद हा 1000 इसवी सन पूर्व ते 800 इसवी सन पूर्व या काळात लिहिला गेला असं या वेदाच्या कार्यकाळाबद्दल सांगितलं जातं. यात 1200हून अधिक श्लोक ऋग्वेदामधून घेण्यात आलेले आहेत. बरेच नंतरच्या वेदांच्या मध्ये ऋग्वेदातले बरेचसे काही या ठिकाणी श्लोक घेतलेले आपण यापूर्वीच्या 2 वेदांच्या बाबतीमध्ये बघितलं, यजुर्वेद आणि सामवेदाच्या बाबतीत. तसंच अथर्ववेदामध्ये देखील ऋग्वेदातले 1200 पेक्षा अधिक श्लोक हे या वेदामध्ये ऋग्वेदातून घेण्यात आलेले आहेत. यातील 6वा भाग जो आहे तो गद्य शैलीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो या वेदातला, तर बाकीचा भाग मात्र या वेदामध्ये जो आलाय तो पद्य स्वरूपामध्ये आलेला आहे. यात विविध विषय आलेले आहेत. यापूर्वी आपण उल्लेखही केला. कोणते कोणते विषय आलेले आहेत? काळा जादू बद्दलचे मंत्र आहेत, चिकित्सा, शासन व्यवस्था कशी असावी, कलेची निर्मिती कशी करावी, पापाच्या संबंधानं प्रायश्चित कसं घ्यावं, विभिन्न दार्शनिक आणि राजकीय मुद्द्यांचा समावेश असणारे अनेक विषय या वेदामध्ये वर्णित झालेले आहेत. यात असे काही छंद आहेत ज्यात विविध आजार व त्यावरील उपचार पद्धतीबद्दलची माहिती विस्तारानं आपल्याला या वेदामध्ये भेटते. प्रथमतःच या वेदामध्ये प्रापंचिक विषयांना महत्त्व दिलं गेलं आहे. यापूर्वीचे 3 वेद जे प्रापंचिक चर्चेपासून दूर होते, परंतु या 4थ्या अथर्ववेदामध्ये मात्र प्रापंचिक चर्चा आलेली आपल्याला पाहायला मिळते. यातील सूक्तात शेतीची वाढ, भूतबाधा प्रतिबंध, कीटक या ठिकाणी कीटक पतंगांचा नाश, इच्छित गोष्टीचा लाभ, विवाहाच्या संबंधानं, व्यापाराच्या संबंधानं, पितरांची पूजा इत्यादी गोष्टींच्या बद्दलची चर्चा या मंत्रांच्या माध्यमातून या वेदामध्ये आपल्याला सापडते. ब्रह्मचर्याचं महत्त्व या वेदानं समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. यातील सौमनस्य नावाची जी प्रार्थना आहे, या वेदामध्ये सौमनस्य नावाची प्रार्थना आलेली आहे आणि या प्रार्थनेमधनं काय सांगितलं गेलेलं आहे? ही प्रार्थना काय सांगते आपल्याला? तर ही प्रार्थना सांगते, मी तुमचे मन सुसंवाद आणि सौम्यतेने भरतो. ही प्रार्थना म्हणते की मी तुमचे मन सुसंवाद आणि सौम्यतेने भरतो. गाय आपल्या वासरावर जसं प्रेम करते तसे प्रेम प्रत्येकाने एकमेकावर केले पाहिजे. गाय जसे आपल्या वासरावर प्रेम करते तसे आपण एकमेकांच्या वरती प्रेम केलं पाहिजे. मुलाने आई वडिलांच्या आज्ञेचं पालन करावं, आईनं प्रेमळ असावं, पत्नीनं पतीशी गोड बोलून वागावं, भावा भावाचा द्वेष करू नका, बहिणी बहिणीचा द्वेष करू नका, प्रत्येकानं चांगला संकल्प करून चांगले शब्द बोलले पाहिजेत असं या ठिकाणी या वेदामध्ये या प्रार्थनेच्या माध्यमातून सांगितले गेलेलं आहे. म्हणजे आपण या समाजामध्ये आपल्या नात्यांच्या संबंधामध्ये कशा पद्धतीचे नातेसंबंध जपले पाहिजेत हा अत्यंत महत्त्वाचा सल्ला देखील या ठिकाणी वेद हा अथर्व वेद आपल्याला देताना दिसतो. या वेदामध्ये एकूण 129 ऋषींचे मंत्र आल्याचाही उल्लेख पाहायला मिळतो. यातील कांडानुसार जर आपण चर्चा पाहायचं ठरवलं की अथर्व वेदामध्ये कांडानुसार कशा पद्धतीचे विषय आलेले आहेत तर तेही आपल्याला पाहता येतात. यातलं जे प्रथम कांड आहे यात मूलभूत धार्मिक अनुष्ठानांसाठी
आवश्यक असलेल्या मंत्रांचा संग्रह आहे. यामध्ये घरातील समस्यांसाठी, नैसर्गिक आपत्तीसाठी आणि धार्मिक आचारांसाठी मंत्रांचा वापर केला जातो. यात विजयाच्या आशीर्वादासाठी देखील मंत्र आहेत. प्रथम कांडामध्ये काय विषय आले त्याबद्दल मी आपल्याला सांगितलं. या अथर्ववेदामध्ये जो दुसरा कांड आलेला आहे, तर या दुसऱ्या कांडामध्ये औषधीय मंत्रांचा समावेश आहे. औषधाच्या संबंधानं, आरोग्याच्या संबंधानं जे मंत्र आहेत त्या औषधाचे मंत्र आलेले आहेत. यात विविध रोगांचा उपचार कसा केला गेला पाहिजे, कोणत्या उपचाराने हे रोग बरे होऊ शकतात याविषयीचे मंत्र आहेत. औषधीचे गुण कोणत्या औषधीचे काय आहेत आणि शारीरिक व मानसिक रोगावरती याचा वापर आपण कशा पद्धतीनं करू शकतो हे विषय या कांडामध्ये आलेले दिसतात. आणि म्हणून यात औषधीच्या गुणधर्माचं वर्णन केलं गेलेलं आपल्याला दिसतं. इथे जो तृतीय कांड आलेला आहे, तर या तृतीय कांडामध्ये विविध तांत्रिक अनुष्ठानांचं वर्णन आलेलं आहे. कशाचं? विविध तांत्रिक अनुष्ठानांचं वर्णन आलेलं आहे. यात कर्मकांड, तंत्रज्ञान आणि त्या संबंधित उपाय याचा समावेश असलेला देखील आपल्याला दिसतो. विविध तांत्रिक विधीसाठी आणि मंत्रांमध्ये सादर केलेले उपाय यांचा समावेश इथं आपल्याला पाहायला मिळतो. पुढे ते चतुर्थ कांड आलेलं आहे. या चतुर्थ कांडामध्ये घरातील व सामाजिक समस्यांसाठी विशेष मंत्र आलेले आहेत. घरातल्या काही समस्या आणि समाजातल्या काही समस्यांच्या निवारणासाठी चे काही मंत्र आपल्याला या ठिकाणी या चतुर्थ कांडामध्ये आलेले दिसतात. वैवाहिक समस्या जर निवारण करायचे असतील तर कोणते मंत्र आपण म्हटले पाहिजेत, म्हणजे ते वैवाहिक समस्या आपल्या संपू शकतात याबद्दलचं मार्गदर्शन या चतुर्थ कांडामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. या अथर्ववेदातलं जे पंचम कांड आहे यामध्ये गृह, कर्म आणि धर्मासंबंधीच्या विधीचे मंत्र आलेले आहेत. धार्मिक पूजेचे मंत्र प्रामुख्याने जर आपल्याला कुठे बघायला मिळत असतील तर ते अथर्ववेदाच्या पंचम कांडामध्ये मिळतात. आता या अथर्ववेदातलं जे षष्टम किंवा 6वं कांड आहे, या कांडामध्ये विविध प्रकारच्या यज्ञासाठी, जे विविध प्रकारचे यज्ञ आपण करतो त्या यज्ञासाठी आणि त्यांच्या विधीसाठी आवश्यक असलेले मंत्र आपल्याला या 6व्या कांडामध्ये पाहायला मिळतात. म्हणून यज्ञ कोणते कोणते, ते यज्ञ करत असताना कोणते मंत्र म्हणावेत, ते विधी कशा पद्धतीचे असतात याची सर्वस्तर चर्चा या 6व्या कांडामध्ये आपल्याला वाचायला मिळेल. त्यालाच आपण यज्ञ विधी मंत्र म्हणू. आता इथे जे 7वं कांड आहे, ज्याला आपण सप्तम कांड म्हणतो, असामान्य घटनांसाठी, दैवी अडचणींना सामोरं जाण्यासाठी आणि दैवी आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी असलेले मंत्र यामध्ये आपण पाहू शकतो. यानंतर जे 8वं कांड आहे, ज्याला आपण अष्टम कांड असं म्हणतो, यात वैद्यकीय आणि शारीरिक उपचारांसाठी मंत्रांची माहिती आहे. या 8व्या कांडामध्ये वैद्यकीय आणि शारीरिक उपचारांसाठीच्या मंत्राची माहिती आहे. विविध प्रकारचे आजार आणि त्याचे उपचार याचा समावेश देखील या ठिकाणी झालेला अष्टम कांडामध्ये दिसतो. म्हणजे वैद्यकीय उपचाराचे मंत्र या अष्टम कांडामध्ये अथर्ववेदामध्ये आपल्याला सापडतात. इथे जे नवम कांड किंवा 9वं जे कांड आहे, यामध्ये सामाजिक व धार्मिक समस्यांसाठी समाधान करणारे मंत्र आहे. एखादी सामाजिक समस्या निर्माण झाली, धार्मिक समस्या निर्माण झाली, तर या सामाजिक आणि धार्मिक समस्यांचा सोडवणूक कशी करावी याबद्दलचं मार्गदर्शन करणारे मंत्र या 9व्या कांडामध्ये किंवा 9व्या कांडामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. दशमस्कांड जे अथर्ववेदामध्ये आलेलं आहे, त्यामध्ये धार्मिक साधना आणि मोक्ष प्राप्तीसाठी असलेले मंत्र आहेत. हेही इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. आपण जर या अथर्ववेदातल्या प्रमुख संकल्पनांच्या संबंधानं विचार करायचं ठरवलं तर त्याबद्दलचा देखील विचार आपल्याला पाहता येण्यासारखा आहे. या अथर्ववेदामध्ये औषधी आणि तंत्रज्ञानाच्या संबंधाने सविस्तर मंत्र आलेले आहेत. आरोग्य कशामुळे बिघडतं आणि आरोग्य बिघडलं तर त्याच्यासाठी कोणती औषधी घ्यावी आणि या औषधीचा काय परिणाम होतो, या वैज्ञानिक अर्थानं वैद्यकशास्त्राबद्दलची बरीचशी माहिती आपल्याला अथर्ववेद देतो. तंत्रज्ञानाबद्दलची माहिती आपल्याला या संबंधाने इथं मिळते. दैवी कृपा आपल्याला जर प्राप्त करायची असेल आणि संकटातनं जर मुक्त व्हायचं असेल तर आपण कुठले मंत्र म्हटले पाहिजेत,
याचंही दिशादर्शन आपल्याला या अथर्ववेदातल्या मंत्रांतून मिळू शकतं. कारण संकट जेव्हा माणसाच्या वरती येतात तेव्हा संकटातनं बाहेर पडण्यासाठी आपल्याला त्यासाठी दैवी कृपा असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मग ही दैवी कृपा प्राप्त करायची असेल आणि संकटातनं आपल्याला जर मुक्त व्हायचं असेल तर कुठल्या मंत्रांचा वापर आपण केला तर या संकटातनं आपण मुक्त होऊ शकतो आणि दैवी शक्तीची कृपा आपल्यावर होऊ शकते. याबद्दलचं दिशादर्शन या अथर्ववेदामध्ये आपण पाहू शकतो. सामाजिक आणि धार्मिक नियम या समाज व्यवस्थेमध्ये कसे असावेत याचं पथप्रदर्शन अथर्ववेदानं केलेलं आहे. कारण मनुष्य हा समाजशील प्राणी आहे आणि मनुष्याला खऱ्या अर्थानं नीती मूल्यांकडे घेऊन जाण्याचं काम धर्म करतो. तेव्हा सामाजिक आणि धार्मिक नियम काय असले पाहिजेत, मी एक माणूस म्हणून समाजात राहत असताना कुठले नियम, याचा अर्थ कर्तव्य मी कोणती पार पाडली पाहिजेत, याच्याबद्दलचं देखील दिशादर्शन आपल्याला या अथर्ववेदातनं निश्चितपणे अनुभवायला मिळेल किंवा त्यातनं आपल्याला मार्गदर्शन निश्चितपणे मिळू शकतं. तांत्रिक आणि मंत्रज्ञान याचं देखील ज्ञान आपल्याला अथर्ववेदामध्ये मिळतं. मंत्रांचं ज्ञान, तंत्राचं ज्ञान अथर्ववेद करून देतो. परंतु हे करत असतानाच असंही सांगितलं गेलेलं आहे की या मंत्राचा आणि तंत्राचा वापर उठसूट कुठेही आणि कशाही अवस्थेमध्ये करायचा नाही आहे. याबद्दलचं देखील गांभीर्य हा वेद आपल्या डोळ्यासमोर आणून ठेवतो. आणि म्हणून खरोखरच हा वेद प्राचीन भारतीय समाजाच्या सामाजिक, धार्मिक, वैद्यकीय दृष्टिकोनाचा परिचय करून देणारा आहे. त्या काळातली सामाजिक परिस्थिती कशी होती, त्या काळातली या ठिकाणी धार्मिक परिस्थिती कशी होती, त्या काळातल्या वैद्यकीय क्षेत्राच्या बाबतीमध्ये काय काय घडलं आणि वैद्यकशास्त्र विकसित करण्यासाठी अथर्ववेद आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी दिशादर्शन करण्याचं काम करतो. म्हणून त्या काळातल्या प्राचीन भारतातल्या सामाजिक, धार्मिक आणि वैद्यकीय दृष्टिकोनाचा परिचय जर आपल्याला करून घ्यायचा असेल तर त्यासाठी अथर्ववेद वाचलाच पाहिजे, अथर्ववेद समजून घेतलाच पाहिजे. त्याशिवाय या तिन्ही बाबींचा परिचय किंवा अभ्यास किंवा तोंड ओळख आपल्याला होऊ शकणार नाहीये. अशा प्रकारे हे चारही वेद, आतापर्यंत आपण जे चारही वेद बघितलेले आहेत, ह्या चारही वेदांचं जीवनाच्या विविध पैलूंना समजून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं स्थान भारतीय संस्कृतीमध्ये राहिलेलं आहे. मानवी जीवनाच्या विविध पैलूंच्या वरती या चारही वेदांनी प्रकाश टाकण्याचं काम केलेलं आहे आणि मानव्य विकसित करण्यासाठी प्राचीन कालावधीमध्ये वेदांनी मोठा हातभार लावलेला आहे. आणि म्हणून वेद हे प्राचीन आहेत, पुरातन आहेत, आउटडेटेड आहेत असा विचार कोणीही मनामध्ये न आणता वेद हे खऱ्या अर्थानं आपल्याला भारतीय उज्ज्वल सांस्कृतिक परंपरेचा परिचय करून देण्यासाठी अभ्यासणं गरजेचं आहे. प्राचीन ज्ञानाचे स्रोत म्हणून देखील आपल्याला वेदांचा अभ्यास करणं गरजेचं आहे, हे यातून निश्चितपणे आपल्या लक्षात आलेलं असेल. भारतीय संस्कृतीने विज्ञानाच्या बाबतीमध्ये, तत्वज्ञानाच्या बाबतीमध्ये, कलेच्या बाबतीमध्ये, संगीताच्या बाबतीमध्ये आणि सामाजिक न्याय या सर्व क्षेत्रामध्ये मोठं योगदान दिलेलं आहे. पुन्हा मोठं योगदान दिलेलं आहे. तर भारतीय संस्कृतीनं जगामध्ये आज जी भारतीय संस्कृती सर्वश्रेष्ठ मानली जाते, ही संस्कृती घडवण्यामध्ये या चार वेदांचं फार मोठं योगदान राहिलेलं आहे. भारतीय संस्कृतीनं विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये असेल, तत्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये असेल, कलेच्या क्षेत्रामध्ये असेल, संगीताच्या क्षेत्रामध्ये असेल आणि एवढंच नाही तर सामाजिक न्याय या क्षेत्रामध्ये देखील अत्यंत मौलिक योगदान दिलेलं आहे. आणि हे योगदान देण्यामध्ये या चार वेदांना आपल्याला अजिबात डावलता येत नाही आहे. या चार वेदांचं आता उल्लेख केलेल्या या सर्व क्षेत्रांसाठी अत्यंत महत्त्वाचं योगदान राहिलेलं आहे. हे वेद आजही आपल्याला जर वर्तमानामध्येही जर आपल्याला या वेदांकडून पाहायचं असेल तर आज देखील आपल्याला वेद तात्विक, नैतिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातलं मार्गदर्शन करताना दिसतात. आपल्याला तत्वाच्या दृष्टिकोनातून जर मार्गदर्शन हवं असेल, आपल्याला नीतिमूल्यांच्या संबंधानं जर मार्गदर्शन हवं असेल आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून जर आपल्याला मार्गदर्शन हवं असेल तर
या 4 वेदांचा अभ्यास करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। या वेदातनं केवळ भारताच्या भूतकाळातलंच संस्कृती किंवा अन्य बाबींचं ज्ञान होत असं नाहीये, तर या भूतकाळाच्या ज्ञानाबरोबर वर्तमानामध्ये जगण्यासाठीचं दिशादर्शन आणि भविष्याचा वेद देखील आपल्याला या वेदांच्या अभ्यासातनं मिळू शकतो। आणि म्हणून आपण या 4ही वेदांचा अभ्यास करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यासाठी प्राचीन भारतीय ज्ञान परंपरेमध्ये IKS इंडियन नॉलेज सिस्टीममध्ये हे 4 वेद अत्यंत महत्त्वाचे आहेत, जे की या ज्ञानाचे प्राचीन ज्ञानाचे स्रोत म्हणून यांच्याकडे आपण पाहतो। अशा या वेदांचा अत्यंत अल्प परिचय आपण 4 व्हिडिओमधने केलेला आहे। प्रत्येक व्हिडिओमध्ये एक वेद या न्यायाने, आणि मला असं वाटतं की हे 4ही भाग 4 वेदाचे आपल्याला निश्चितपणे ज्ञानवर्धक आणि दिशादर्शक ठरतील अशी मनस्वी अपेक्षा व्यक्त करून याच ठिकाणी वेदाचा परिचय संक्षिप्त परिचय करून घेण्याचा जो आपण उपक्रम सुरू केलेला होता तो वेदापुरता इथे आपण समाप्त करूयात। अन्य दुसरा विषय आपण भारतीय ज्ञान परंपरेतला घेऊन पुढे चर्चा करूयात। तुर्तास या 4ही वेदांचा एवढाच परिचय करून देऊन मी या ठिकाणी थांबतो। नमस्कार।